नमस्कार. अनुभूती डायरेक्टच्या या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल. आज आपण इथे पिकअप फाईल रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत या पौर्णिमेचा तुम्हाला काय आशीर्वाद आहे. हे जे रीडिंग आहे ते टाइमलेस आहे. म्हणजे काय, तर जेव्हा कधी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल तर तेव्हा तुमच्याकरिता त्यामध्ये काही ना काही संदेश असणार आहे. शिवाय इथे पिकअप फाईल रीडिंग आहे, तर तुम्हाला या 3 फाईल पैकी एक फाईल निवडायची आहे. तुमच्याकरिता टाइम स्टॅम्प डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहेत, जेणेकरून तुम्ही सहजपणे तुमच्या फाईलचं रीडिंग ऐकू शकता. आपण सुरुवातीला 3 फाइल्स बनवून घेऊ आणि नंतर प्रत्येक फाईलचं रीडिंग पाहू. फाईल नंबर 1. तुम्ही जर एम्पररच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे. या रीडिंगद्वारे आपण पाहतोय ही पौर्णिमा तुम्हाला कोणते आशीर्वाद देत आहे. मुख्य कार्ड या रीडिंगचं आहे एम्परर. पहिलं कार्ड आहे द फूल, 6 ऑफ सॉर्ड, हाय प्रिस्टेस, स्ट्रेंथ कार्ड. खूप सारी मेजर अर्केनाची कार्ड्स आहेत. म्हणजे तुमच्या स्थितीमध्ये खूप मोठं परिवर्तन येणार आहे. ही पौर्णिमा तुम्हाला काही असे आशीर्वाद देत आहे की ज्यामुळे तुमच्यामध्ये एक वेगळी ताकद येते, एक साहस तुम्ही करताना इथे दिसत आहात. 5 ऑफ पेंटॅकलचं कार्ड द फूलच्या या कार्डच्या खाली आलंय. 6 ऑफ सॉर्डच्या खाली आलंय 4 ऑफ पेंटॅकल. मॅजिशियनचं कार्ड आलंय हाय प्रिस्टेसच्या खाली. स्ट्रेंथच्या खाली आलंय 8 ऑफ कप. आणि ही दोन कार्ड नाईट ऑफ पेंटॅकल आणि किंग ऑफ सॉ. तर ही तुमची मार्गदर्शनाची कार्ड्स वाटत आहेत. आपण पाहतोय ही पौर्णिमा तुम्हाला कोणते आशीर्वाद देत आहे. तर पहिलं जे कार्ड आहे ते फुलचं कार्ड आहे आणि त्याच्या खाली 5 ऑफ पेंटॅकल. याचा अर्थ असा की तुम्ही एक नवीन यात्रा सुरू करणार आहात. ब्रह्मांडावर विश्वास ठेवून आपल्या या नकारात्मक ऊर्जेला दूर करण्यासाठी साहस करायची आवश्यकता आहे आणि त्यासाठी जे बळ हवं, त्यासाठी जे सामर्थ्य तुमच्यामध्ये यायला हवं, ते सामर्थ्य या पौर्णिमेच्या आशीर्वादामुळे येत आहे. 6 ऑफ सॉर्डचं हे कार्ड आणि 4 ऑफ पेंटॅकलचं कार्ड. तर हे कार्ड सांगताय की जिथे तुम्ही सगळ्या गोष्टी पकडून बसले आहात, सगळं काही तुम्ही स्वतःजवळ सुरक्षित ठेवलेलं आहे, तर ही पौर्णिमा तुम्हाला पुढे जाण्यासाठी बळ देत आहे. ही पौर्णिमा तुम्हाला दिशा दाखवत आहे की आता ह्या दिशेने पुढे जाणं आवश्यक आहे. हाय प्रिस्टेसचं कार्ड आणि त्याच्या खाली मॅजिशियनचं कार्ड. तर जी ताकद तुमच्याकडे आहे, जी शक्ती तुमच्याकडे आहे, ज्यानी तुम्ही खूप काही करू शकता, जी समृद्धी तुमच्याकडे आहे, तर तिचा उपयोग तुम्ही तुमच्या अंतर्ज्ञान शक्तीचा वापर करून स्वतःला संतुलित ठेवून इतरांना मार्गदर्शन करण्यासाठी करायचं आहे. आणि यासाठी हे आशीर्वाद तुम्हाला मिळत आहेत पौर्णिमेकडनं. तुमच्या ज्ञानाचा उपयोग तुम्ही इतरांना मार्गदर्शन करण्यासाठी, इतरांना ते ज्ञान देण्यासाठी करावा,
यासाठी ती चांगली बुद्धी तुम्हाला ही पौर्णिमा देत आहे. आपल्याकडे खूप काही असलं तरी त्याचा योग्य वापर करणं किंवा योग्य मार्गाने त्या गोष्टी लोकांच्या भल्यासाठी वापरणं, यासाठी एक चांगली बुद्धी आपल्याला असावी लागते. तो बुद्धिदाता परमेश्वर आहे. तर तो तुम्हाला ती बुद्धी देत आहे. त्यानंतर स्ट्रेंथ कार्ड आहे आणि 8 ऑफ कपचं हे कार्ड आहे. तर तुम्ही असं काहीतरी साहस करत आहात की जिथे तुमची जी जुनी सवय म्हणा किंवा काही गोष्टी अशा ज्या तुम्हाला करायला आवडतात किंवा तुम्ही त्या पद्धतीनेच आतापर्यंत करत आहात, त्यामुळे त्याची तुम्हाला सवय आहे. तर त्या गोष्टी सोडून तुम्ही काहीतरी वेगळं करत आहात. तुम्ही काहीतरी अवघड, तुमच्यासाठी अवघड, जे आता तुम्हाला अवघड वाटतंय ते करण्याचं साहस करत आहात. म्हणजे ती गोष्ट सोपी सुद्धा असू शकते, पण आता तुम्हाला ती करण्याची सवय नसल्यामुळे तुम्हाला ते चॅलेंजिंग वाटतंय. तर अशी गोष्ट करण्यासाठी तुम्ही पहिल्या ज्या सवयी आहेत किंवा पहिली जी तुमची पद्धत आहे ती सोडून एक नवी पद्धत इकडे वापरत आहात किंवा नवीन प्रकारे काहीतरी करताना दिसत आहात आणि यासाठी एक साहस आवश्यक आहे. ते साहस तुम्ही करत आहात. एम्पररचं हे कार्ड काय सांगतंय? एम्पररचं हे कार्ड सांगतंय की तुम्ही अनुभव संपन्न होत आहात. तुमचा आत्मविश्वास वाढतोय आणि अनेकांचं नेतृत्व तुम्ही करत आहात. हे नेतृत्व करण्याचे गुण तुमच्यामध्ये येण्यासाठी तुम्ही प्रयत्न तर करत आहातच, पण ही पौर्णिमा तुम्हाला असे आशीर्वाद देत आहे, जेणेकरून तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये अनेकांना पुढे घेऊन जाल, अनेकांना तुमचं मार्गदर्शन महत्वाचं वाटेल. तुमच्याकडे जे ज्ञान आहे, तुमच्याकडे जी ताकद आहे, काही असे चमत्कार म्हणजे कसं, की जी स्थिती अवघड वाटते इतर लोकांना, तिथे तुम्ही त्यांना आशा दाखवाल की तू हे करू शकतोस. तर ते जे तुमचे सकारात्मक विचार आहेत किंवा तो जो दृष्टिकोन आहे, ते जे ज्ञान आहे, ते तुम्ही इतरांना देण्यासाठी ब्रह्मांड ही पौर्णिमा तुम्हाला घडवत आहे. त्यासाठी ते नेतृत्व करण्यासाठी तुमच्यामध्ये काही परिवर्तन येणं आवश्यक आहे आणि परिवर्तन जे होतंय ते त्या दृष्टीने होत आहे. तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. तुम्ही अनेकांना घेऊन पुढे जात आहात आणि तुमचा हा अनुभव फक्त तुमच्यापुरता न राहता त्याचा उपयोग अनेकांना होणार आहे आणि ही तुमची ताकद आहे. आता येणाऱ्या काळामध्ये तुम्ही स्वतःमध्ये खूप मोठं परिवर्तन आणत आहात. तुम्ही प्रयत्न करत आहात जेणेकरून तुम्ही हे कार्य उत्तम प्रकारे करू शकाल. आता तुमच्यासाठी या बाबतीत मार्गदर्शन काय आहे? नाईट ऑफ पेंटॅकलचं कार्ड आहे आणि किंग ऑफ सॉर्डचं कार्ड आहे. तर ब्रह्मांड काय सांगतंय की तुम्हाला नेतृत्व करायचं आहे, अनेकांना घेऊन पुढे जायचंय, शिवाय अनेकांना मार्गदर्शन करायचंय. मग यासाठी दोन गोष्टी आवश्यक आहेत. पहिली गोष्ट अशी की तुम्ही स्वतःमध्ये परिवर्तन हळूहळू आणा, प्रयत्न करा. ज्या गोष्टींसाठी वेळ द्यायला लागणार आहे, तुम्हाला माहितीये की ही बाजू आपली कमजोर आहे किंवा काही गोष्टींमध्ये तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागेल, तर तिथे तुम्ही वेळ द्या. त्या गोष्टी महत्वाच्या आहेत. हळूहळू पुढे जाण्याने तुम्हाला अनेक गोष्टी अधिक समजतील. निरीक्षण तुम्ही कराल, अभ्यास कराल. आणि हे कार्ड काय सांगतंय, किंग ऑफ सॉर्डचं, की तुम्ही विचार मांडणार आहात लोकांपुढे. तर ती स्पष्टता विचारांमध्ये तुमच्या मनात आधी हवी. म्हणजे तुम्ही जेव्हा बोलाल किंवा जेव्हा अनेकांचं नेतृत्व कराल,
तेव्हा तुमचे विचार जितके स्पष्ट असतील तितकं तुम्ही त्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करू शकता. तर ब्रह्मांड तुम्हाला सांगताय की तुम्ही हळूहळू स्वतःमध्ये परिवर्तन आणा, हळूहळू पुढे जा आणि स्पष्टता हवी तुमच्या कामात. तुम्हाला नेमकं काय करायचंय, तुम्हाला नेमकं काय साधायचंय, आता ह्या आठवड्यापुरतं तुम्ही काय करणार आहात आणि त्या दृष्टीने कृती करा, त्या दृष्टीने प्रयत्न करा. शिवाय तुमचे विचार जे आहेत ते महत्वाचे आहेत इतरांसाठी, तुमच्यासाठी. तर त्याच्यावर तुम्हाला काम करायचंय, तर त्याच्या बाबतीत ती तलवार आहे, म्हणजे दुधारी तलवार आहे. तर ते शब्द वापरताना तुम्हाला काळजी घ्यायला हवी, किंवा ते शब्द प्रेरणा देणार आहेत. तर ते शब्द म्हणजे तलवार आहे तुमची, आणि ही तलवार खूप काही करणार आहे. तर या तलवारीचा वापर कसा करायचा ते तुम्ही प्रयत्नाने शिकायला हवं. ब्रह्मांड सांगतंय की यासाठी स्पष्टता असायला हवी. हे होतं तुमचं रीडिंग. ह्या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद. नंबर 2, तुम्ही जर 2 ऑफ वँडच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे. इथे ह्या रीडिंगचं मुख्य कार्ड आहे 2 ऑफ वँड, आणि आपण पाहतोय ही पौर्णिमा तुम्हाला कोणते आशीर्वाद देत आहे. पहिलं कार्ड आहे 7 ऑफ कप, दुसरं आहे 6 ऑफ पेंटॅकल, त्यानंतर आहे 7 ऑफ सॉर्ड, 10 ऑफ वँड, 7 ऑफ कपच्या खाली आहे 4 ऑफ सॉर्ड, 6 ऑफ पेंटॅकलच्या खाली आहे 7 ऑफ वँड, 9 ऑफ कपचं कार्ड आलंय 7 ऑफ सॉर्डच्या खाली, डेव्हिलचं कार्ड आलंय 10 ऑफ वँडच्या खाली, आणि इथे मार्गदर्शनासाठी कार्ड आलंय टॉवर आणि 9 ऑफ पेंटॅकल. ही पौर्णिमा तुम्हाला काय आशीर्वाद देत आहे. ह्या रीडिंगचं मुख्य कार्ड आहे 2 ऑफ वँड. तर ही पौर्णिमा तुम्हाला नियोजन आणि साहस करण्याबाबत आशीर्वाद देत आहे. जे तुमचं स्वप्न आहे, जे तुमचं ध्येय आहे ते पूर्ण करण्यासाठी नियोजन पण आवश्यक आहे आणि साहस पण आवश्यक आहे. कधी कधी आपण करू शकतो, आपल्याला संधी मिळते, तसे योग सुद्धा असतात आपल्या पत्रिकेत म्हणा, किंवा आपल्या नशिबात त्या गोष्टी असतात, पण आपण पण प्रयत्न करणं त्यासाठी महत्वाचं असतं. आपण पण साहस दाखवणं महत्वाचं असतं. मग हे साहस तुम्ही करण्यासाठी ही पौर्णिमा तुम्हाला आशीर्वाद देत आहे. तुम्ही जी प्रार्थना केली आहे, 4 ऑफ सॉर्डचं हे कार्ड काय सांगतंय की आतापर्यंत तुम्ही काही प्रार्थना केलेली आहे, ईश्वराकडे काही गोष्टी मागितलेल्या आहेत, किंवा काही स्वप्न आहेत तुमची, काही इच्छा आहेत, तर त्या पूर्ण होण्यासाठी ही तुम्हाला अनेक पर्याय आहेत. तुम्ही अनेक गोष्टी निवडू शकता आणि त्याद्वारे तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. पण अनेक पर्याय असल्यावर आपण थोडेसे भ्रमित स्थितीमध्ये असतो. तर ही भ्रमित स्थिती जात आहे आणि तुम्हाला स्पष्टता येते. ही पौर्णिमा तुम्हाला असे आशीर्वाद देते की ज्यामुळे तुम्हाला योग्य अयोग्य कळेल, ज्यामुळे तुमच्यासाठी काय आवश्यक आहे हे तुम्हाला कळेल. 6 ऑफ पेंटॅकलचं कार्ड 7 ऑफ वँडच्या वर आलेलं आहे.
तर जिथे कुठे तुमचा संघर्ष चालू आहे, जिथे कुठे तुम्हाला असं वाटतंय की सगळे तुमच्या विरोधात आहेत आणि तुम्हाला सगळ्यांविरुद्ध स्वतःच्या हक्कासाठी लढावं लागतंय, तर तिथे ब्रह्मांड तुम्हाला मदत करत आहे. ही पौर्णिमा तुम्हाला असे आशीर्वाद देते की तुम्हाला जिथे कुठे तुमचा संघर्ष चाललेला आहे, तिथे तुम्हाला हर तऱ्हेने मदत मिळेल, सहकार्य मिळेल. आर्थिक असू दे किंवा अजून कोणत्याही प्रकारे ब्रह्मांड तुमच्या बरोबर आहे. 7 ऑफ सॉर्डचं कार्ड आणि त्याच्या खाली आहे 9 ऑफ कपचं कार्ड. तर 9 ऑफ कपचं कार्ड सांगतंय की तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. कुठे तर जिथे कुठे तुम्हाला धोका मिळालेला आहे किंवा तुमच्या विरोधात काही गोष्टी अशा झाल्या, नकारात्मक ऊर्जा होती, त्यामुळे तुमची इच्छा जर अपूर्ण राहिली असेल, काही अडचणी आल्या असतील, तर आता ही नकारात्मकता जातीये. असे आशीर्वाद, असं काहीतरी परिवर्तन तुमच्या स्थितीमध्ये येते की त्यामुळे तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होत आहेत आणि तुमचा आत्मविश्वास सुद्धा वाढणार आहे. कारण आधी ह्या नकारात्मक ऊर्जेने, ही जी धोका देणारी, फसवणारी ही जी ऊर्जा आहे, तिने तुम्हाला कमजोर केलं किंवा कमजोर करण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होण्याच्या जागी ह्या ऊर्जेने तुम्हाला नकारात्मक करण्याचा प्रयत्न केला. तर तिथे ही ऊर्जा निघून जाते आणि तुमचा मात्र आत्मविश्वास भरपूर वाढतोय. परमेश्वरावरचा विश्वास सुद्धा तुमचा वाढतोय आणि अनेक इच्छा तुमच्या पूर्ण होत आहेत. टेन ऑफ वॅन्ड आणि त्याच्या खाली आहे द डेव्हिलचं कार्ड. तर हे कार्ड काय सांगतंय की जिथे कुठे तुम्ही खूप मेहनत घेतली आहे, पण मेहनत घेऊन सुद्धा रिझल्ट न मिळत असल्यामुळे तुम्ही नकारात्मक झालेले आहात. तुम्हाला असं वाटतंय की आता हे काम होणार आहे का नाही, असा प्रश्नचिन्ह तुमच्या ह्या सगळ्या मेहनतीपुढे आहे. म्हणजे मेहनत घेतलीये, सगळं काही तुम्ही करत असताना सुद्धा, प्रयत्न आता सुद्धा तुम्ही करत आहात, पण तरी सुद्धा त्याचे रिझल्ट्स कधी मिळणार किंवा त्याबाबत थोडेसे तुम्ही नकारात्मक जिथे आहात, तिथे ही पौर्णिमा तुम्हाला आशीर्वाद देते की जे काही तुम्ही प्रयत्न केलेले आहेत, तर त्याला यश मिळणार आहे. ही नकारात्मकता जाणार आहे. तुम्ही जे नियोजन केलंय, तुम्ही जे स्वप्न पाहिलेलं आहे, त्यासाठी साहस करायची आवश्यकता आहे आणि ब्रह्मांड तुम्हाला मदत करतंय. हे रीडिंग तुम्हाला सांगतंय की तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहेत. ब्रह्मांड तुमच्या बरोबर आहे. तुमची प्रार्थना ब्रह्मांड ऐकतंय. भ्रमित स्थिती दूर होते आणि जी काही मेहनत तुम्ही घेतलेली आहे, त्याला योग्य न्याय ब्रह्मांड देणार आहे. तेव्हा तुम्हाला सुद्धा साहस करायची आवश्यकता आहे. तुम्हाला नियोजन करणं महत्वाचं आहे. आणि मार्गदर्शन काय आहे, तर यासाठी 2 कार्ड्स आले आहेत. टॉवरचं कार्ड आणि 9 ऑफ पेंटॅकलचं कार्ड. टॉवरचं कार्ड सांगतंय की जी काही नकारात्मकता तुमच्यामध्ये आहे, जिथे कुठे तुम्ही शंका घेता की आता मी एवढी मेहनत घेतली, तर आता हे पुढे होणार की नाही, किंवा काय कधी रिझल्ट्स मिळणार, तर ही जी नकारात्मकता आहे ती दूर करायची आहे. ब्रह्मांड सांगतंय की विश्वास ठेवा. तुमचा हा विश्वास तुम्हाला खूप पुढे घेऊन जाईल. 9 ऑफ पेंटॅकलचं कार्ड काय सांगतंय, ब्रह्मांड तुम्हाला सांगू पाहतंय की तुम्ही समृद्ध आहात. तुम्हाला एक सुखी जीवन जगण्याची संधी ब्रह्मांडाने दिलेली आहे. स्वतःवर प्रेम करणं, स्वतःसाठी वेळ काढणं, ह्या छोट्या छोट्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. शिवाय तुमच्याकडे समृद्धी आहे, सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आहेत. ज्याप्रमाणे या कार्डमध्ये या स्त्रीकडे खूप सारे पेंटॅकल्स आहेत. इथे द्राक्षाचे घड तिच्या समृद्धीला दर्शवतायत. शिवाय तिला ब्रह्मांडाचं सहकार्य आहे. तिला संदेश मिळतात, देवदूताचे संदेश मिळतात. तर ब्रह्मांड तुम्हाला सांगतंय की
ब्रह्मांडाचं सहकार्य तुम्हाला मिळत असताना ही नकारात्मकता तुमच्यामध्ये का? तुम्ही प्रयत्न करताय, मग त्याला यश मिळणारच. ब्रह्मांड सांगताय की तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे आणि साहस करणं महत्वाचं आहे. हे होतं तुमचं रीडिंग. ह्या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कमेंट जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद. फाईल नंबर 3. तुम्ही जर सन कार्डच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे. आपण या रीडिंगद्वारे पाहतोय पौर्णिमा तुम्हाला कोणते आशीर्वाद देत आहे. सन कार्डच्या कार्डवरूनच लक्षात येत आहे की खूप सारी सकारात्मकता तुमच्या जीवनात येते. तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये तुम्हाला यश मिळणार आहे असं हे कार्ड सांगतंय. बाकीचे कार्ड्स पाहूया. 8 ऑफ वँडचं कार्ड आहे. 4 ऑफ वँड, खूप सारी वँडची कार्ड शिवाय 8 ऑफ कार्ड म्हणजे ब्रह्मांडाचे खूप सारे आशीर्वाद. 4 ऑफ वँड म्हणजे तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहेत, सेलिब्रेशन येतंय. टेम्परन्सचं कार्ड, देवदूत तुमच्या बरोबर आहेत. 9 ऑफ वँड, 8 ऑफ वँडच्या खाली आहे 5 ऑफ कप. हायरोफंटचं कार्ड 4 ऑफ वँडच्या खाली. एम्प्रेसचं कार्ड टेम्परन्सच्या खाली. 9 ऑफ वँडच्या खाली आहे जजमेंटचं कार्ड. आणि इथे स्टार कार्ड आलाय मार्गदर्शनासाठी. 10 ऑफ पेंटॅकल आणि एस ऑफ कप. ह्या रीडिंग मध्ये एक कार्ड एक्स्ट्रा आलेलं आहे, म्हणजे काहीतरी विशेष गोष्ट तुमच्या बाबतीत होणार आहे. शिवाय इथे जी कार्ड्स आलेली आहेत ती सुद्धा खूप पॉझिटिव्ह कार्ड्स आहेत, मोठी कार्ड्स आहेत. तर सगळ्यात महत्वाचं मुख्य कार्ड जे आहे तेच सन कार्ड आहे. त्यामुळे तुम्हाला यश नक्की मिळणार आहे. तुम्ही सकारात्मक होत आहात, अनेकांचं नेतृत्व करताना इथे दिसत आहात. स्टार कार्ड सांगताय की तुम्ही काहीतरी विशेष करताना दिसताय. ही पौर्णिमा तुम्हाला कोणते आशीर्वाद देत आहे? तर जिथे कुठे तुम्ही नकारात्मक आहात कोणत्या बाबतीत, तर तुम्हाला नात्यामध्ये किंवा आपल्याच लोकांपासून जो दुरावा निर्माण झालाय, जिथे तुमचं प्रेम होतं, जिथे तुम्ही स्वतःला त्या माणसांशी किंवा त्या कलेशी म्हणा किंवा अशा काही गोष्टी जिथे तुमच्या भावना जोडल्या गेल्या होत्या, तर तिथे जे तुम्हाला दुःख मिळालं त्या दुःखाचा उपचार ब्रह्मांड करणार आहे. खूप सारे आशीर्वाद ब्रह्मांड तुम्हाला देत आहे. हा जो कटू अनुभव आला त्या कटू अनुभवातूनच तुम्ही ज्ञानी होणार आहात. त्या अनुभवातूनच तुम्ही खूप समृद्ध होणार आहात आणि हे आशीर्वाद तुम्हाला ब्रह्मांड देत आहे. इथे वॉन्ड्सची कार्ड आहेत, म्हणजे तुमचं जे काही करिअर आहे त्यामध्ये तुम्हाला यश मिळत आहे. जे काही तुमचं ध्येय आहे त्यामध्ये यश मिळतंय. हायरोफंटच्या खाली 4 ऑफ वँडचं कार्ड आहे. तर एखादी गुरु व्यक्ती तुमच्या जीवनात येऊ शकते किंवा त्या गुरूंमुळे तुम्हाला यश मिळतंय. तुमची एखादी इच्छा पूर्ण होतीये. हे असं सुद्धा असू शकतं की तुम्ही एखाद्या सेलिब्रेशनला जाल, एखाद्या फंक्शनला जाल, असं सुद्धा असू शकतं. किंवा तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये तुम्हाला गुरूंचं मार्गदर्शन मिळाल्यामुळे यश मिळत आहे, तुमचा आत्मविश्वास वाढतोय आणि तुमची इच्छा पूर्ण होतीये. टेम्परन्सचं कार्ड, त्याच्या खाली एम्प्रेसचं कार्ड. तर हे कार्ड सांगतंय
की तुम्ही एम्प्रेसच्या ऊर्जेमध्ये आहात. अनेकांना तुम्ही रोजगार देऊ शकता किंवा तुम्ही एका अशा मोठ्या पदावर आहात जिथे तुम्हाला सगळ्यांचं सहकार्य मिळत आहे. कारण तुम्ही जे काही करत आहात ते सगळ्यांसाठी महत्वाचं आहे. तुम्ही ज्ञानी सुद्धा आहात आणि सगळ्यांच्या आयुष्यात समृद्धी आणण्यासाठी तुमचं मार्गदर्शन महत्वाचं ठरू शकतं. तर अशा एका चांगल्या पदावर तुम्ही आहात आणि तिथे एखाद्या देवदूताप्रमाणे तुम्ही कार्य करत आहात. हे कार्य तुम्ही उत्तम प्रकारे करावं यासाठी ही पौर्णिमा तुम्हाला आशीर्वाद देत आहे. जजमेंटचं कार्ड 9 ऑफ वँडच्या खाली. तर जिथे कुठे तुम्ही खूप प्रतीक्षा केलेली आहे, मेहनत घेतलीये, आता सगळ्या गोष्टी आता पूर्ण होत आल्यात, असं जिथे वाटत असताना सुद्धा तुम्हाला कधी होणार अशी वाट पाहावी लागतेय, तिथे तुमचे देवदूत काहीतरी अशा गोष्टी करतायत, काही असे चमत्कार करतायत, की ज्यामुळे तुमची प्रगती होते, ज्यामुळे तुम्हाला जी प्रतीक्षा करावी लागत होती, तिथे तुम्हाला रिझल्ट्स मिळणं सुरू होणार आहे. तुम्हाला ते चांगलं परिवर्तन स्वतःच्या स्थितीमध्ये दिसणार आहे. जेणेकरून तुम्ही जे उदास आहात, निराश आहात, तर ही उदासी, ही निराशा दूर होईल, ही नकारात्मकता जाईल. जे तुमचं दुःख आहे, त्याचा उपचार होणार आहे आणि प्रगती सुद्धा तुमची होत आहे. तुम्ही काहीतरी अनाउन्स करणार आहात, ज्याची प्रतीक्षा तुम्ही करताय. तर तिकडे तुम्हाला ब्रह्मांड अशी काही संधी देणार आहे, की ज्यामुळे तुम्ही सगळ्यांच्या पुढ्यात काहीतरी जाहीर करत आहात. चांगली बातमी तुमच्या प्रगतीबाबत, तुमच्या करिअर बाबत काही ना काही तुम्ही अनाउन्स करताना दिसत आहात. इथे मार्गदर्शनासाठी कार्ड्स आली आहेत. स्टार कार्ड, 10 ऑफ पेंटॅकल आणि एस ऑफ कप. तर ही कार्ड्स काय सांगतायत, की तुम्हाला एक नवीन प्रोजेक्ट हातात घ्यायचा आहे. तुम्हाला काहीतरी नवीन सुरुवात करायची आहे, जिथे तुमच्याकडे देण्यासाठी खूप काही आहे लोकांना. ते ज्ञान असू शकतं. तर त्या बाबतीत काहीतरी रचनात्मक नवनिर्मिती तुम्ही करायची आहे. यातून काय होईल, की तुमच्या कामाचा विस्तार होईल. तुमच्या अनेक माणसं तुमच्याशी जोडली जातील आणि तुम्हाला ही कल्पना करायची आहे, की तुम्ही एका मोठ्या पदावर काम करत आहात. तुम्ही स्टार झालेले आहात आणि अनेक जण तुमच्याकडे आकर्षित होत आहेत. ह्यातून तुम्ही आत्तापासून त्या ऊर्जेमध्ये वावराल. जे आत्ता तुम्ही प्रतीक्षा करून स्वतःला निराश, उदास केलेलं आहे, तिथे तुम्हाला ही कल्पना करायची आहे, की तुम्ही स्टार झालेले आहात. आत्मविश्वास तुमच्यामध्ये हवा. शिवाय 9 ऑफ वँडच्या या इथे कार्डमध्ये तुम्ही असे उदास, दुःखी दिसत आहात. तर ब्रह्मांड तुम्हाला सांगतंय, की तुम्ही आनंदी दिसायला पाहिजेत, आनंदी असायला हवेत. का? कारण तुम्ही स्टार आहात, तुम्ही समृद्ध आहात आणि तुम्हाला ही कल्पना सुद्धा करायची आहे, कारण ते तुमचं ध्येय आहे. जे तुमचं स्वप्न आहे ते पूर्ण होण्यासाठी तुम्ही त्या ऊर्जेमध्ये जगायला शिकायला पाहिजे. तुम्ही जितकं शेअर कराल, तितका तुमच्या कामाचा विस्तार होणार आहे. हे होतं तुमचं रीडिंग. ह्या रीडिंगमध्ये तुम्हाला जर मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.